सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पोळी
वाहावशी काही नलगी एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची फुले वाहावशी महायोग पिठी देवी मरपुंडली काय धातु मृंद्रही समागत तिष्ठम तमान कर्ण परभ्रोमलिंगो भजे पांडुरंग संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका सेवेलागी सेवका झालो तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्यरू मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहावसी प्रस्तुत प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सभेसाठी निवडलेला अभंग देवनिवासी वैराग्याची मूर्तिमंत पुतळी श्रीमंत श्री ज्ञानेश्वप्रिय जगद्गुरु तुकोबर आहे यांचा 3 चरणाचा आणि मानवी जन्म मिळाल्यानंतर मानवी जन्माची सफलता करण्यासाठी माणसानं काय साधना करायला हवी ती साधना सांगणारा अभंग विढावला पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा कमी जास्त होतोय बघा एखादं बंद पडतं एखादं चालू होते आणि तुम्ही बोलू नका नाही तर घरात बसा निवांत पैकी ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे त्या आदरणीय तृतीय पुण्यस्मरणानिमित्त ज्यांच्या आपण या ठिकाणी उपस्थित आहेत ते वैकुंठवासी जनार्दनजी केशव निकम त्यांच्या पाठीमागे असताना त्यांच्या पत्नी श्रीमती इंदुमाला जनार्दनजी निकम सुपुत्र श्री दर्शन कुमार जनार्दनजी निकम एक वैकुंठवासी आहेत पैलवान सूरज दादा जनार्दन निकम त्याचबरोबर कन्या श्रीमती संध्याराणी माने सौ नीलमताई काटकर श्रीमती नेताताई रावळ आणि सौ संगीताताई चव्हाण खऱ्या अर्थानं अतिशय गोड परिवार सोडून जनार्दन बाबांना जाऊन आज 3 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना ठेवलेला हा एक दिवसीय भव्य दिव्य कीर्तन नामसंकीर्तन त्याचबरोबर अन्नदान सोहळा पैकी गायनाच्या सदस्यांनी जे उपस्थित आहेत ते आदरणीय स्वरसम्राट भजन सम्राट युवा कीर्तनकार आदेश महाराज हरिहर त्याचबरोबर स्वरसम्राट भजन सम्राट युवा कीर्तनकार श्री हरी महाराज सायकर त्याचबरोबर मृदंग सम्राट मृदंग वैभव मृदंग मार्तंड युवा कीर्तनकार तेजजी महाराज काळे त्याचबरोबर आमचे विनेकरी बाबा आणि संवादिनीवरती जे गोड साथ करतात ते पेटी मास्तर ज्यांची गोड साऊंड सिस्टम आहे विटातील काय नाव केदार साऊंड सिस्टम तुम्हालाही धन्यवाद माझे पुढे बसलेले भयानक ज्ञानानं अधिकारानं
सामाजिक, आर्थिक, राजकीय, कला, क्रीडा, व्यापार क्षेत्रातील सर्व मान्यवर सर्वांच्या चरणावरती विनम्र नतमस्तक कीर्तनाला सुरुवात. विधान अभंग जगद्गुरु तुकोबरे यांचा आहे आणि अभंग जगद्गुरु तुकोबरे मानवी जन्म मिळाल्यानंतर जन्माची सफलता करण्यासाठी माणसानं जीवन जगत असताना काही साधना करायला हवी, ती साधना सांगतायत. तसं पाहिलं गेलं तर बसलेल्या या मृत्यूलोकात जन्म नावाची, जीवन नावाची संधी प्रत्येकाला मिळाली, पण प्रत्येकालाच मिळालेली जन्म नावाची संधी कळाली असं अजिबात नाही. आणि ज्यांना ज्यांना जन्म नावाची संधी मिळाली आणि कळाली, प्रशांत दादा त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून आपला मिळालेला काळ सार्थ करून आपला जन्म सफल करून आपला शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा साहेब तुकोबाराय म्हणतात, आम्हालाही मृत्यूलोकात जन्म नावाची संधी मिळालीच, तसं येणंही आमच्या हातात जाणंही आमच्या हातात असलं, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी इथपर्यंत जरी मान्य करायला गेलो तरी आम्हालाही मृत्यूलोकात जन्म नावाची संधी मिळाली. पण जन्म नावाची संधी मिळाल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही. जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. ज्या भगवंतानं हा अनमोल किमतीचा नरजन्म ज्या निमित्तानं दिला, ज्या कारणानं दिला, ज्या कामासाठी दिला, ज्या कार्यासाठी दिला, त्या कामासाठी त्या कार्यासाठी आम्ही अविरतपणे वापरण्याचा प्रयत्न केला आणि फलश्रुती आमचा शेवट गोड झाला, आमचा जन्म सफल झाला. मग महाराज आम्ही आमचा जन्म सफल करण्यासाठी काय करायला पाहिजे सांगतो. काय सांगाल तुकोबऱ्या? सांगतो तुम्हाशी भजारी विठ्ठला. ज्या देवाना देह दिला त्याचं भजन करा. बरं नाही केलं तर मग नाही तरी गेला जन्म. मग महाराज रोजची आमची बराबर चालली, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याच्या टोपी याच्या डोक्यात, मरताना सगळ्या शेवटी टोप्या आमच्या डोक्यात, हे नुसतं व्यर्थच आहे का? महाराज म्हणाल संसारातली जेवढी बराबरी कराल, संसारात जेवढी माया गोळा करण्याचा प्रयत्न कराल तेवढं तुम्ही भगवंतापासून दूर जाल. करिता बरोबरी दुरावशी दुरी भावाची पुरी वाहवशी. मग महाराज त्या देवाला आम्ही द्यावं काय? आमची संपत्ती, आमचा पैसा, आमची इस्टेट, आमची जमीन. महाराज म्हणतात यातलं द्याल काय? कारण दिलंयच देवानं तुम्हाला काही वर्षाच्या कालावधी पुरतो वापरायला. एक दिवस त्याचा मालक बदलणार आहे, पण हे देह निघून जाणार आहे. मग महाराज द्यावं काय? खरं सांगतो त्याला दुसरं काही लागत नाही. तुमच्या अंतरंगातला भाव स्वतंत्र आहे, तो त्याला द्या. काही नलगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. मी त्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाहवशी. अशा काहीशा आशयाचा 3 चरणाचा अभंग विधान. जनार्दन काकांना जाऊन आपल्यातून आज 3 वर्ष पूर्ण होत आहेत. मी नेहमी बोलत असतो, ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती, जिचा नवरा गेला तिला नवऱ्याची किंमत माहिती. हे बसलेली आपली माणसं आपल्या घरात आहेत, आपल्या जवळ आहेत, तोपर्यंत त्यांची कमी, त्यांची उणीव, त्यांची किंमत कधी आपल्याला भासत नाही. पण एकदा का माणसं निघून गेली ना, मग आई डोळ्यात किती पाण्यात गेलेली माणसं पुन्हा माघारी येत नाहीत. महिला मंडळ हरवलेला एखादा सोन्याचा दागिना, तुमचा ज्या सोनारावरती विश्वास आहे त्या सोनाराकडे जाऊन आधी होता त्याच्यापेक्षा जास्तीचे पैसे देऊन त्याच्यापेक्षा चांगला बनवून घेऊ शकता. पुरुष मंडळ एखादा विकलेला शेजारचा जमिनीचा तुकडा पुन्हा तुम्ही त्या माणसाला दामदुप्पट रक्कम देऊन महागारी खरेदी करू शकता. पण एकदा मानव रुपये आपल्यातून दागिना निघून गेला ना, कितीही पैसा खर्च करा आणि किती संपत्ती खर्च करा, हा दागिना अजून तरी वशिल्यानं आणि पैशानं महागारी आणताला नाही. माथ्यावर गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, माथ्यावर गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, कारण त्याचं रोज उगवणे आणि रोज मावळणं आहे. पण एकदा का माणूस माथ्यावर गेला ना, मग पुन्हा जाणे नाही आणि पुन्हा येणे नाही. गोड बोलून जाईल, गए हुए कभी वापस नहीं आते, गए हुए कभी वापस नहीं आते, लेकिन उनकी याद आके हमें बार बार सत्ता देते है, बार बार उला देते है. जनार्दन बाबा आता अशा प्रवासाला निघून गेलेत की जिथून पुन्हा माघार येणंच नाही. पण ज्या ज्या वेळेस त्यांच्या कार्याची आठवण हृदयात होईल का, त्या वेळेस मात्र डोळ्यातून त्याच्या मोबदल्यात पाणी आल्याशिवाय राहायचं नाही. निश्चित जन्मय त्याला मरावा लागणार आहे, त्याला जावं लागणार आहे. पण ज्या दिवशी आमच्यावरती हाराचं काळ, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करणारी अशी माणसं प्रेम करून निघून जातात, त्यावेळेस मात्र गेलेल्या माणसांची आम्हाला पदोपदीला आठवण होते. एका कवीनं लय गोड काव्यात त्याचं वर्णन केलं, ऐकून जा. अंबरुणी वासर आले चाटीच बघाय, तवा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जवाना,
अरे दुष्काळात मायेच्या माझे आटला होता पाना पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय तेव्हा मले पिठामध्ये दिसती माझी माय कन्याकातरेचा याला माय जाई राणी अरे पायात नसे वाहन तिच्या फिर्यानवानी काट्या कुट्यालाही तिचे मानत नसे पाय तव मले काच्यामध्ये दिसती माझी माय त्यावेळेस आई वडील आम्हाला वेगवेगळ्या रंगानं वेगवेगळ्या रूपाने दिसल्याशिवाय राहणार नाहीत. शेवटी मी बाप या विषयाला न्याय देणारच आहे 10-15 मिनिटं, पण तत्पूर्वी कमीत कमी अर्धा तास तरी मला घेतलेल्या अभंगाला न्याय देणं तितकंच गरजेचं आणि तितकंच महत्वाचं. ऐकून जा. ज्या मार्गाने जनार्दन बाबा गेले त्या मार्गाने आलेले प्रत्येकाला एक दिवस जाणार. मी असलो काय तुम्ही असलो काय संत म्हणले जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय, पण त्या संतांनाही पंचमहाभूतापैकी एका महाभूताच्या स्वाधीन देह करावा लागला नवल नाही. म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चले म्या हलविल्या प्राणो हले जो जगाते चरिता मी चिको तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या बळे ऐसा समर्थ ब्रह्मांडाचा धनी किंवा चाले हे शरीर कोणाची असत्ते कोण बोलवे ते हरिविन किंवा चौथं प्रमाण वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता हे चारही प्रमाण ज्याच्या सत्तेमुळे माझ्या मुखातून बाहेर आली का तो सर्व सत्ताती जरी या जगात अवतार घेऊन आला तरी त्याला सुद्धा आतापर्यंत राहता आलं. भीम गए भीम गए मर गए नव भीम गए भीम गए मर गए मर गई 33 कोटी देवता मर गई पडे काल के पाशी बसलेले. हे कमी असेल तर पुढचं सांगतो. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पण तोही तैसाची झाला. आता उठा उठा जागा पाठी बाई आले मोठे पंढरी वाचुनी दुजा ठाव नाही कोठे. थोडं उकडत असेल फक्त अर्धा तास मी कीर्तन करणारे काळजी करू नका. मला तुमची काळजी ऊन भरपूर आहे आणि सध्या तरी या दिवसात बाहेर निघायलाच नाही सांगितलं 2-4 दिवस इतकं ऊन आहे. पण काळजी करू नका जास्तीचा वेळ घेणार नाही. 12ला कंप्लीट माझं कीर्तन संपलेलं असेल. ऐका जन्मय म्हणजे उलट वाटल्यास त्या खुर्च्या खाली बसा. खुर्चीमुळे तुमची उंची वाढली की उन्हाचा अजून प्रेशर तुमच्या वाटी वाढणार त्या कपड्यामुळे. ऐका जन्मय म्हणजे मरावं लागणार आहे. बसलेले मी सांगतो नवल नाही माऊलीने ज्ञानेश्वरीत लिहिलंय उपजे ते नाशे नाशिले ते पुनरुपीदिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात ज्याचा ज्याचा सजीव म्हणून या मृत्यू लोकात जन्म झाला त्याला एक दिवस मरावं लागणार आहे. कारण उपजली या पिंडा मरण सांगाते नवे नवे जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ. शिष्टमध्ये दादा सजीवाला मरावं लागत आहे सजीवाला जावं लागत नवल नाही. मी जरा गोड विचारेल तुम्हाला हे कापड किती वर्षापूर्वी घेतलेलं असेल तरी अंदाज ती जाऊ द्या. तुमच्या अंगावरती शर्ट आहे तुम्हाला लय आवडतो लय जरा ज्याची ज्याचा अजून सासरवाडीने घेतलेला असल्यावर तो मग लय प्रेम त्याच्यावर बरं लय आवडतो लय जीव आहे तुमचा त्या शर्ट वरती. किती वर्ष घालाल काय महाराज 1 वर्ष 4-5 महिने लय तर लय फटूस तर याच्या पलीकडे लयच्या गाला चिकट असेल तर 2 वर्ष घालील. त्याच्यापेक्षा लय चिकट असेल तर 3 वर्ष घालील. माझ्यासारखा लय चिकट असेल तर 4 वर्ष घालील. याच्या पलीकडे बाबा शर्ट घालता येत नाही. एक दिवस तो फाटणार आहे जीर्ण होणार आहे. फाटल्यानंतर तो टाकून देऊन दुसरं कापड शिवून अंगावरती परिधान करावं लागणार आहे. एका सुभाषितकाराचं किती गोड वाक्य बघा. अरे यूं ही जाते नहीं कोई दुनिया से लौटके अरे यूं ही जाते नहीं कोई दुनिया से लौटके मिलते हैं सभी यहाँ कपडे बदल बदल के बसलेले
जसं तुम्ही आम्ही रोज एकमेकाला कपडे बदलून भेटतोय का, तसं यातला आत्मा प्रशांत दादा शरीर बदलून बदलून भेटत असतो. पण सध्या काय झालं बाबा, या कपड्याचाच लोकांना गर्व, माझातली लोक पैसा आला. बरं पैसा आले ते रावण गप बसलं नाही, राव लय ज्ञान होतं, दशग्रंथी ब्राह्मण होतं, पण एकाच गोष्टीने भांगार निघाला, नियत ठोकला रामाने, कार्यक्रमच केला. लय पायजाला काय काय करा. आमच्या गावात एक जण आहे PSI साहेब, दिवसाला 4 ड्रेस बदलतो, सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, झोपताना नाईट पॅन्ट टी शर्ट, असं दिवसा हात लावायला सुद्धा बे वाटतो, कापतो का काय, म्हणजे इतकी कडक कपडे. बरं किती कडक कपडे घातले तरी मसन वाट्यात. लोक म्हणतात मसन वाट्यात गेल्या, नाही नाही आयुष्यभर ह्याने लिननची कपडे घातली 4-4 हजार मीटरची, आता मेलय 4-4 हजार मीटरच्याच कापडात पेटवा. बस तेवला नाही, बस तेवलं 700 काढून माझ्या पुढे बसलेले गबाळ का जोवरी चरण चांदोरी या देती यमाची हाती तुमचं पाठ हाती निराळे राजा तोरे राती निराळे राजा तोरे सगळी निराळी राहणार, ही सगळी वेगळी आहे. पण कधी कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, त्या दिवशी कळणार आहे. आणि तीच 4 ड्रेस बदलणार. असं दुसऱ्याच्या मैतीला मसन वाटत गेलं, जातो ना आपण पाहुणा असल्यावर. नेमका आमचा पाहुणा म्हणून मी बी मैतीला गेलो. आता मला सरण बिरान रस्ता येत नाही, पण नाद आहे महाराज असल्यामुळे पुढे पुढे करायचं. म्हणजे बऱ्याच जणाला मसन वाट्यात बी हे नाद असतो, काय डोंबलं कळत नाही, पण मसन वाट्यात कालवा करायचं. मी त्यातलाच मी लाकडं द्यायचो हाताखाली, दर लाकूड, आणि नेमकं लाकूड देतात ते 4 ड्रेस बदलणार इशीतून येताना दिसलं. असं याय नका मला पेतना आला असेल ती मैत्रीला, मला तरी काय करायचंय. पण कमीत कमी मसन वाट्यात येताना तरी त्यांनी नीट यावं ना. मसन वाट्यात आधी ती छत्ती काढून आला, तो मसन वाट्यात तिथं बाल्याची राग झाली, तू तिथं छत्ती काढतो. मी त्याला आरवा गेलो, त्याला म्हणलं छत्ती आत घे. तो म्हणलं नाही घेणार. म्हणलं का नाही घेणार. म्हणलं 4 कोटीत. अरे म्हणलं तू का म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही, धन मिळवून कोट्यानं कोटी सवे नाही रे लंगोटी. अरे रावणाच का टिकलं नाही, तुझं कुठे 4-5 कोटीचं ठिकाणला वेळ घेणार. तो म्हणला नाही घेणार. म्हणलं नाही घेणार तर फुगा फुटणार. आणि बघा बसलेले सत्तेचा आणि संपत्तीचा फुगा हळूहळू फुगतो, पण बाबा लय हवेत गेले अहो, फटकून फुटतो. मी फुटणार म्हणून तर चालता त्याच्या पायाला हळूक टोचलं. आता मसन वाट्यात सोने हरकच ना, हळूक टोचलो ना, हळू त्याला किती गोड बोलतोय बघा. एक दिन निकले ते सैर करणे मन में कई अरमान थे, चलते समय पैरों को चुभी हड्डी के बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे. अरे भल्या माणसा गर्वानं चालतो रे तू, तुला वाटतंय तू 4 ड्रेस बदलतोय, पण ऐकून जा मी 8 बदलायचो. मी म्हणजे विकास महाराज नाही, ते हाडूक म्हणते. मी किती बदलायचो 8. पण ऐकून जा, या मसन वाट्यात आल्या माझी बी राग झाली आहे आणि तुझी बी. बाबा तुमचं वय काय, तुमच्या 80 वर्षातला अनुभव असं सांगा. तुमच्या समोर एखादा श्रीमंत माणूस मेला पेटावला, त्याच्या देहाचं सोनं झालं. बरं एखादा गरीब बिचारा मेला, त्याला अग्नी टाकला, त्याच्या देहाची चांदी झाली. बाबा प्रमाण आहे शरीराची होय माती, कोणी नाही ती सांगाती, अवघी काम आहे सारी खोटी, अंती जाणे मसन वाटी. शेवटी सगळ्याला मसन वाट्यातच जायचं. आणि बसलेले ऐका, तुम्ही म्हणाल हेवलं इमानदार आहे तेवढं इमानदार आहे. सध्याच्या काळात इमानदारी गेली भेंड्या कात्रीत. सध्या इमानदार एकच आहे, मसन वाटा. मी पटवून देतो, शमशान तेरे इरादे कितने नेक है, तेरे यहाँ चाहे गरीब हो या अमीर, लेकिन सबका बिस्तर एक है, सबका बिस्तर एक है. मसन वाट्यात श्रीमंत जाऊ द्या अथवा गरीब, राखच. म्हणून पद प्रतिष्ठा संपत्ती याचा कधी गर्व करायचा नाही, हे नश्वर आहे. कधी राजाचा रंग होईल आणि रंगाचा राजा होईल सांगता येत नाही. आले देवाजीच्या मनात ते कोणाचे झाले ना, हरिश्चंद्र तारा राणी तुका मैंने तुका म्हणे आले समर्थाचे मना, जरी होय राहणार रंग त्याचा. बसलेले एक गोड वाक्य बोलून जाईल. आपला शेजारी गरीब आहे, आपला मित्र गरीब आहे, तर त्याच्या गरिबीवरती हसायची चेष्टा कधीच करू नका.
कारण देव कधी आपल्याला त्याच्या जागेवर नेऊन बसवेल सांगता येत नाही. शिष्टमध्ये दादा चालताना एक पाय पुढे असतो, एक पाय माग असतो. पुढच्या पायाला अभिमान नसतो मी पुढे आहे, आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नाही मी माग आहे. कारण त्यांना माहितीये क्षणार्धात चित्र बदलणार आहे, मागचा पुढे जाणार आहे आणि पुढचा मागे येणार आहे. गर्व कशाचा करायचा आहे? हे जिवंतपणी पक्षी किड्या मुंग्यांना खातो, पण ज्यावेळेस तो पक्षी मरतो ना त्यावेळेस याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खातात. वेळ प्रत्येकाची येते, फक्त एक काम करा, वेट अँड वॉच. वाट पहा, वेळ नक्की आपली येईल. ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय आपल्या दुप्पट त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या सृष्टीचा नियम आहे, जसं कराल तसं भराल, जसं पेराल तसं उगवल्याशिवाय राहायचं नाही. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, किंवा जैसी करणी वैसी भरणी. म्हणून तुका म्हणे सत्य कर्म हवे साह्य, घातली हा भय नरका जाणे. पण महाराज नेमका आम्ही जागावं कसं? अरे मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यवितीला, अरे गर्वाना तू भुलू नको तुझ्या या छातीला. अरे तुझ्या परी तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. शंभर मुलाचा बाप होता, हस्तिनापुराचा मालक होता, भारताचा एकुलता एक सम्राट होता. आवाज नाही. 100 मुलाचा बाप हस्तिनापुराचा मालक होता, भारताचा एकुलता एक सम्राट होता धृतराष्ट्र. बाबा ते 100 मुलाच्या बापाला मारावा लागला. तुकोबराचे सासरे पुण्याचे आप्पाजी गुळवे कमीत कमी 36 एकर ऊसाचे मालक होते. किती? 36 एकर ऊसाचे मालक. आणि त्या 36 एकर ऊसाचा मालक आहे तुकोबऱ्यांचे सासरे. पण त्या आप्पाजी गुळवेंना राहता आलं नाही. आपल्याला 2च एकर आहे, तो बी 265 आहे. त्याला बी गाडी लावल्याशिवाय कारखाना घेऊन जात नाही. आपलं पुढे झिगाला का पुढचं वाक्य ऐका. लता दिदी मंगेशकर कान कोकिळा मंत्र गायचं. आजही लता दिदीचा आवाज ऐकायला गेला तर तास लता दिदीचा आवाज लोक ऐकत बसतात. इतका घोर आवाज त्या लता दिदीचा. पण त्या लता दिदी मंगेशकरांना जावं लागलं. काल परवाची गोष्ट, अगदी महाराष्ट्रातलं मोठं देतो कामाचा माणूस अजितदादा गेले मरावं. काल परवाची पुन्हाची गोष्ट, लता दिदींच्याच ताकदीचं गाणं आशा भोसलेंना जावं लागलं. हे जरा पुढचं ऐका. भारताचा सम्राट जग शिकलं त्या सिकंदर नावाच्या राजा. पण ज्या दिवशी जग शिकलं आणि अंत काय जवळ आला त्यावेळेस सर्व शेळक्यांना जवळ बोलायला सांगितलं, ऐका काही तासाचा पाहुणा मरणारे संपणारे जाणार. पण आतापर्यंत अहंकाराच्या पातीनं तलवारीच्या पातीनं माझ्यामुळे रक्ताचे पाठ व्हायले. पण आता करून चुकलाय. जग अहंकाराला नाही नम्रतेनं शिकावं लागतं. पण ऐका ना, आता वेळ संपून जाईल. आता मी मरल, पण ज्यावेळेस मी मरल त्यावेळेस माझे हात माझ्या अंगावरती त्रिदीवरती नका ठेवू. आणि या जगाला कळू द्या, अरे सिकंदर नावाचा राजा होऊन गेला. जग जिंकलं रे त्या सिकंदरानं. पण येतानाही मोकळ्या जातानं आणि जातानाही मोकळ्या जाताना. ऐका आजी जवान परतुराने भाल कल्पची खायला, आजी जवान परतुराने भाल कल्पची खायला. करता सूरज धीरे धीरे ढल जाईला, करता सूरज धीरे धीरे ढल जाईला. करता सूरज धीरे धीरे ढल जाईला, करता सूरज धीरे धीरे ढल जाईला. याचाच अर्थ जन्मय म्हणजे मरावं लागत.
मी जरा थोडं बाजूला गेलो, पण मी एका उभीजवळ होतो. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, मग नूतन वस्त्र वेळीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे. चैतन्य ते बसलेले जन्म म्हणजे जावं लागतं. महाराज आम्हालाही माहिती हो, मरावं लागत, जावं लागणार एक दिवस आम्हाला सुद्धा. पण महाराज त्या मरायच्या अगोदर आम्हाला आमचा शेवट गोड करायचा आहे, आमचा जन्म सफल करायचा आहे. आम्ही नेमकं काय करायला पाहिजे शेवट गोड करण्यासाठी, जीवनाची सफलता करण्यासाठी? 5 प्रमाणांचा उल्लेख मी करून जाईल. बसलेले जर वाटतंय शेवट गोड व्हावा, जळी करणे असेल शेवट गोड गा, राम राम स्मरादे. वाटतंय शेवट गोड व्हावा, ऐशी जोडी करा, रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. वाटतंय शेवट गोड व्हावा, तिसरा तुकोबायाचा पुरावा, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. वाटतंय शेवट गोड व्हावा, चौथा पुरावा डायरेक्ट पंढरपूरच्या पांडुरंगाचा देऊन जातो, अंतकालेच मामेव स्मरण मुक्तवा कलेवरम. आणि 5वा पुरावा शेवट तो होतो तुझे येणे गोड. बसलेले जरा लक्ष देऊ नाही का? जर वाटतंय शेवट गोड व्हावा, तर देवाचंही म्हणणं आहे, सगळ्या संतांचंही म्हणणं आहे, मरायच्या टायमाला देवाचं नाव मुखात आलं पाहिजे तर शेवट गोड आहे. कधी आलं पाहिजे? बोला की कधी आलं पाहिजे? कुणाचं नाव? विकास महाराजाचं. कुणाचं? पांडुरंगाचं नाव. कुठे आलं पाहिजे? आई ओठावर आलं पाहिजे. कधी आलं पाहिजे? कुठे आलं पाहिजे? पण आई त्या टायमाला ओठ उघडेल याची गॅरंटी का? मग कुठे आलं पाहिजे? कमीत कमी मना, कमीत कमी आई कुठे आलं पाहिजे? मनात तरी त्या देवाचं नाव आलं पाहिजे. पण कधी? मग बाळच बघू ना, मरायच्या टायमाला घेऊ ना. आता का त्रास द्यायला लागला? मरायच्या टायमाला आलं पाहिजे ना, मग घेऊ ना मरायच्या टायमाला. आता का त्रास देता? एक तर तुम्ही लागला टाळ कुठे, तुम्हाला बी घरची खायला देत नसते ना. येऊ तुम्हाला बी घरी काम धंदा नसते, तुम्ही लागला टाळ कुठाला ना. आमची पोरं बाळ चांगली नोकरी लागली, काहीतरी काम धंदा करतात, तुम्हाला देखवा नका, बघू ना, घेऊ ना मरायच्या टायमाला देवाचं नाव. डायरेक्ट मरायच्या टायमाला देवाचं नाव तुझ्या तोंडात यायला तू काही देवाचा चुलताही होईल. एक जण तो म्हणला, महाराज ज्या दिवशी मरायचंय त्या दिवशी तुमच्यासारख्याला 5-50 हजार देऊ, घरी आणू, कीर्तन ठेवू आणि कीर्तनात मरू, तू काय देवाचा सासरा होईल का? देवाकडून स्टॅम्प लिहून आणले तो ह्या दिवशी मरणार आहे. नाहीतरी मला जुनी माणसं आपल्याकडे एक म्हण होती, तुम्हाला आठवत? आडातच नाही तर मग विनेकरी बाबा कुठं आडातच नाही तर कुठे पावड्यात, म्हणजे विरच कोरडी पडली त्यात तुम्ही टाकली मोठ्या, म्हणजे असली गंमत झाली. तिसरा तो उठला म्हणला, महाराज लईच बोलता राव तुम्ही लोक, मरायचंच आहे मोक्षच प्राप्त करायचं तर ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीत लिहून ठेवलंय, मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर. पण ज्यांनी ज्यांनी काशी केली तुम्ही नीट आहे का? बावळ्याचा बाजार. तुम्हाला बी घरी धंदा नाही ना, आमच्यासारख्या महाराज लोकांना ट्रिपाशिवाय पैसा मिळाला. सांगितलं कोणी तुम्हाला काशीत मोक्ष? आणि आम्ही नाहीतरी कवा म्हणलंय, माऊलीने लिहून ठेवले ना, काशी मोक्ष देती. पण ज्यांनी ज्यांनी काशी केली तुम्ही नीट आहे का? काशी मोक्ष देतीच, पण काशीत मरावा लागत तर तवा मोक्ष. तुम्ही जिवंत माघारी आलाय काशी करून. सगळ्यात मोठी काशी तुम्ही हीच केली, तुम्ही तिकडेच खपाय पावते, इथं कशाला मरायला त्रास द्यायला आम्हाला? आणि मी फुकट बोलतोय का? ज्ञानोबराची ओवी ना, मोक्ष देऊन उदार काशी होय कीर. पण माऊलीने पुढं मेघ टाकली, परी वेचणे लागे शरीर ते गावी. काशीत मरावा लागत तवा मोक्ष. आणि मरावं कुणाला वाटतं का? हो बाबा, तुमचं वय 80 ना, तुम्हाला एखादा मर म्हणल्यावर सण होईल का? कसं सण होईल राव महाराज? नाही वय 2-4 शिव्या घालायचं त्याला, बरोबर आहे ना? आपण वारकरीत म्हणून द्यायचं नाही, पण मनात वाईट तरी येणार लागाय का? मला मर म्हणतंय बाबा, मी नाही बोलत, पुरावा आहे. आगा मरा हा बोल ना साहती. नुसतं मर म्हणतेलं माणसाला आवडत नाही, मर म्हणसेल आणि मराव कोणाला वाटेल का? मग मरून मोक्ष प्राप्त करणं सोपं आहे का? मी बसल्या जागेवर देऊ का तुम्हाला? तुम्ही म्हणाल मारते काही कीर्तनात आम्हाला, चला तुम्ही माझ्यासोबत. काशीत मरावा लागत तवा मोक्ष. पंढरपुरात मरायची आट नाही. पंढरपुरात पांडुरंगाचं दर्शन बी घ्यायची आट नाही. पंढरपुरात चंद्रभागेत स्नान करायचं बी आट नाही. पंढरपुरात पांडुरंगाला बघायची आट नाही. पांडुरंगाचं मंदिर बी बघायची आट नाही. मोक्षासाठी सांगतो या, पण मोक्षच पाहिजे. फक्त पंढरपुरात जा आणि जिथून तिथून पांडुरंगाचं मंदिराचा कळस थोडस परमार्थातलं कळत
असेल, थोडीशी कीर्तन ऐकत असाल तर लक्षात येईल, नुसत्या पांडुरंगाच्या मंदिराचा कळस जरी बघितला, कळस, तरी काय आहे? मोक्ष. मग आई जायला पाहिजे कुठं? काशी का पंढरपूर? याच्या पलीकडे 5 वेळा काशीला गेल्यावर आणि 3 वेळा द्वारकेला गेल्यावर जेवढं पुण्य मिळतं का तेवढं हरी पंढरीचे जाणारे बसलेले 5 वेळा काशीला गेल्यावर 3 वेळा द्वारकेला गेल्यावर जेवढं पुण्य मिळतं का तेवढं फक्त पंढरपूरला एकदा गेल्यावर मिळतं. मग जायला पाहिजे कुठं? याच्या पलीकडे जाऊन सांगतो, या जगात एकूण मिळून 360 तीर्थ आहेत जगात. महाराष्ट्र सांगत नाही, भारत सांगत नाही. या 360 तीर्थाला गेलं तरी चालतं, नाही गेलं तरी चालतं, ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग. तीर्थाची चेष्टा करायची नाही, ते पाप आहे. पण 360 तीर्थाचं पुण्य वाटत असेल तुम्हाला एकाच ठिकाणी मिळावा तर फक्त पंढरपूरला जा आणि जिथून दिसल तिथून पांडुरंगाच्या मंदिराची पाठ बघा. पाहता मंदिराची, पाहता रावळाची, पाहता देवळाची पाठ, तीर्थे घडती 360. मग जायला पाहिजे कुठं? म्हणून तो कोबरा म्हणतात, पंढरी शेजारी आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पायी उभा बेटीची आवडी, कृपाळू तातडी उताविळ. आणि स्वतः तुकोबराय म्हणतात, मी तिथं आलो. कुठं आलो? निजाच्या माहेरा, बेटी रखुमाईच्या वरा. आम्ही त्याच माहेरा आलो. कुठल्या? पंढरपूर नावाच्या माहेरात. महिला मंडळ, एक साधा प्रश्न तुम्हाला विचारतो, माहेर स्त्रीला का पुरुषाला? कुणाला? स्त्रीला. तुकोबराय कोण आहेत, स्त्री की पुरुष? पुरुष. बरं, माहेर कशाला म्हणता तुम्ही? नाही, माहेर कशाला मानता तुम्ही? तुमचं माहेर कोणतं? पंढरपूर होय. माहेर तुम्ही ते अलौकिकातलं पंढरपूर आहे, पण लौकिकात तुमचं माहेर कोणतं? जिथं आई बाप राहतात ते आपलं काय माहेर. म्हणजे जिथं आपला जन्म झाला ते काय आपलं माहेर. तसं या जगात आईनंच जन्म आपल्याला दिला, पण आईच्या पोटात सांभाळणारे आई बाप वेगळे. आणि जरा बोलून जातो, लौकिकात स्त्रीलाच माहेर आहे, पण अलौकिकात स्त्री असू द्या अथवा पुरुष असू द्या, आई दोघांचं माहेर एक. कुठलं ऐकायचं? माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे बाप आई बाप आई माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझे माहेर पंढरी, माझे माहेर कुठलं माहेर आहे आपल्या सगळ्याच? माझे माहेर पंढरी. तिथं कोण राहतं? विठ्ठल नावाचा आमचा बाप आणि रखुमाई नावाची आमची आई. महिला मंडळ, अजून एक साधा प्रश्न, सोपा प्रश्न विचारतो, लक्ष द्या. तुमच्या सासरी कितीही श्रीमंती असू द्या आणि तुम्ही कितीही आनंदात असू द्या, जरा लक्ष राहू द्या. तुमच्या सासरी कितीही श्रीमंती असू द्या आणि तुम्ही कितीही आनंदात असू द्या, खरं सुख माहेरात का सासरात? प्रश्न कळला नसेल तर परत आहे का? तुमच्या सासरी कितीही श्रीमंती असू द्या आणि तुम्ही कितीही आनंदात असू द्या, मी सुखाच्या बाबतीत बोलतो. तुमच्या सासरी कितीही श्रीमंती असू द्या आणि तुम्ही कितीही आनंदात असू द्या, आई ओरिजिनल सुख माहेरात का सासरात? मला आई काय कमी यायला लागले. कुठं? सगळ्या कुठं? गड्या हो, तुमचीच कॅलेंडर आहेत काही आदर्श. म्हणजे खाती आपलं गाती माहेरात माहेरात माहेरात, म्हणजे आम्ही तुम्हाला सुळाव दिलंय होई. आणि गड्यांनो आपलं कौतुकच नाही बायांना, खरंच कौतुक नाही. आपण ह्यांच्यासाठी काही करा, अजिबात कौतुक नाही. तुम्ही 10 तोळं करा, 10 आता इथं सोनारच आहेत सगळी, 10 तोळं करा. 10 तोळं करताना आपला किती पिना पडलाय आपल्याला माहिती, किती कष्ट आपल्याला करावं लागले आपल्याला माहिती. पण आपलं तिला कौतुक नाही. फक्त माहेराला जाऊ द्या,
आणि अर्धाच ग्रॅम आणू द्या. कसं हसते, त्यांना माहिती गंमत आपलीच चालली. माहेरातून आणलाय, भावानी केलाय, भावानी आणि हाणलं आपलंच. डोळ्याला कपडे टाकली, 50 घालीन खिशात, 100 घालीन, 200 आणीन, हाणलं आपलंच. म्हणजे खाती आपलं आणि गाती माहेराचं, असंच आहे. आणि माईला म्हणलं खरं तुमचा सोन्यात लय जीव, नवऱ्यावर जीव कमी तुमचा, पण सोन्यात लय जीव. म्हणजे आता तोळा बिळा बोलायचं नाही, आता तोळा म्हणलं की गाड्याच्या पोटात गोळा येतोय. आता सध्या 1 ग्रॅम आणि जीवाला आराम, 1 ग्रॅम ज्वेलरी. आता तोळा बिळा नाही, 2 लाखाच्या आसपास गेलाय, आलाय म्हणतात कमी जरा, पण लय अवघड आहे. आता तोळ्या बिळा बोलायचं होय. कसं आहे सोनार कंपनी किती आता तोळा? आज 1,50,000च्या आसपास असेल माझा अंदाज आहे. आज कर्णावर वाहिलीच, बरोबर आहे ना. आता तोळ म्हणलं की गोळ येतात भाऊ पोटात. आता इतकं तुम्हाला सोनं आवडतं किती माहिती का? ती मसाड माहिती का? मसाड हाल्या हाल्या, त्या हाल्याला पळायला लागला आणि त्याच्या गळ्यात लोडणा घालतात लाकडाचा, मग ती आरे येतो. तसं बाबा ह्यांच्या गळ्यात सोन्याचा लोडणा करून घातला नाही, लोडण्याचं वजन वाकून मारतील, पण सोनं नाहीत काढायचे. पण जरा लक्ष देऊन ऐका. अरे काय करता तुमचं तोळ तोळ सोन्याला? अरे काय करता तुमचं तोळ तोळ सोन्याला? एका पृथ्वीचं मोल आहे आमच्या गळ्यातील फक्त एका तुळशीच्या माळेच्या पाण्याला. उद्धार झाल्याशिवाय राहायचा नाही, कारण आवडे देवाशी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळ वैष्णवाचा. अजून 2 वर्षात खाल सटकून, पण अजून 2-4 वर्षात तरी माळा घाला, खरंच घाला. नाही तर मग मेल्यावर तुळशीचा पाला घालतात मंजुळा सहित 5-10 मिनिटं पेटवायच्या टायमाला. बाबा त्यांनी बरोबर आहे, त्यांनी काय देह पैद होत असतो. ह्याने आयुष्यभर नळ्या नुळ्याने हरकत हाणली. हा मग मेल्यावर त्याच्या तोंडात तुळशीचा पाल नाही टाकायची, कोंबडीची पकड कोंबायची खाऊन आयुष्यभर तो तीच खाल्लं ना. विनोदाचा भाग सोडून द्या, मी जागा येतो. महिला मंडळ ओरिजिनल सुख आई माहेरातच, कारण तिथं कोण राहतं? बाप आणि आई. जीवनात किती बी दुःख असू द्या, पण एकदा माणूस आई बापाच्या मिठीत गेला की माणूस शांतच होतो. महाराज म्हणतात आम्ही त्या माहेरात आलो, पण महाराज त्या माहेरात जाण्यासाठी केलं काय? दिनरजनी हाची धंदा, गोविंदाची पवारी. बोलण्याची नाही आता देवाबी न काय, रात्र न कळे दिवस न कळे, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. रात्रंदिवस आम्ही त्या देवाचं भजन केलं. मग आम्ही नेमकं काय करायला पाहिजे? नाथ बाबा काकड्यात बघा. मर देह दुर्लभ तुम्ही त्या देवाचं भजन करा, तरी लोकांनी भजन केलं नाही. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखे नाम, तरी भजन नाही केलं. किती सांगू तरी नाही कटी भटकीचे, पुढे शिंदळीचे रडते, तरी भजन नाही केलं. काय माये गेली होती भूतापाशी, हरी नये मुखाशी अरे मुडा. जरा लक्ष द्या. एक उदाहरण शेवटचं सांगतो, पहिल्या चरंगातून बाग स्पष्ट करतून थांबतो, ऐका. विनय पेटी मास्तर, एकदा काय झालं, एका गावात एक साधू महात्मे आले आणि त्याच गावातल्या एका व्यक्तीवरती 18 विश्वदाभिदेव होत. साधूच्या चरणावरती नतमस्तक झाली, गायवाय करू लागले. ओ साधू, ओ महात्मे, 18 वर्ष 18 विश्व दारिद्र्य घरात, काहीतरी दया येऊ द्या, आमची परिस्थिती बदलू द्या. साधूला दया आली आणि साधूला त्याच्या हातातला एक खडा घेतला आणि त्याच्या हातात दिला आणि त्याला सांगितलं, या खड्याला परीस म्हणतात, ज्या लोखंडाला लावशील ना त्याचं सोनं होईल. पण ऐक, 1 महिन्याची मुदत येऊ देतो. ज्या दिवशी महिना भरेल त्या दिवशी मी कोणत्याही क्षणाला कोणत्याही अवस्थेत तुझ्या दारात असेल. त्या दिवशी एकाही क्षणाचा विलंब, एकाही सेकंदाचा विलंब न करता तो खडा माझ्या हातात द्यावा लागेल. चालेल? तयार? आनंद झाला. घरी आला, घरी गेल्याबरोबर बायको समोर उभा राहिला. बायकोला तो खुश दिसला. बायकोने विचारलं, काय झालं? काय नाही. गावात साधू आलते. म्हणजे ते आताच्या काळातले साधू नव्हते, जुने साधू ओरिजिनल होते. आताच्या साधूंच्या नादी लागल्यावर काय काय प्यावं लागत अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलं. मी त्यात जाणार नाही तुम्हाला घेऊन. हा, त्यामुळं कुणाच्या बी नादी लागू नका. देव एक देव आणि आपण एकच. दुसऱ्याच्या नादी लागून आपलं बी वाटोळ करू नका, दुसऱ्याचं वाटोळ करणार. सध्या लय बुवाबाजी वाढली. आम्ही बी बघायला लागलोय, इतकं पटांगण चाललंय आणि काय लोकाला बी झालंय. प्रत्येकाला वाटतंय माझ्या जीवनात संकट आहे. अहो PSI साहेब,
आपल्या जीवनात संकट आहेत, नवल नाही. प्रभू रामचंद्राला संकट सोसवलंय, सीताई साहेबाला संकट सोसवले, ते तर देव असून त्यांच्या जीवनात आहे. आपण जीवनात आपली दुःख घेऊन एका त्या बुवाकडे गेलो का ती काय सांगतात, हा हा बाबा तुझ्या वाट्याला लय संकट आहे. अरे संकट प्रत्येकाच्याच वाट्याला आहे. बरं पैसा टिकत नाही, अरे पैसा टिकायसाठी का 1000 कोट्यावधी रुपये अब्जावधी रुपये तर ते एक दिवस संपणारच आहेत ना. मग ते सांगतो हे करा आणि मग ते केलं आपल्याला वाटतंय बरं माणूस निवांत फिरायला लागतोय आणि मग माणसाला वाटतं लागा खरंच फरक पाहिला काय, परत हजारो लोक त्याच्याकडे उलटाय जातात आणि मग वाटोळ होते. त्यामुळे असल्यांच्या नादी लागू नका. आपला परमार्थ देव आपला, आपण आपला प्रपंच नीट बघा. चांगला प्रपंच जरी तुम्ही शुद्ध मनानं केला ना तरी तो परमार्थ झाल्याशिवाय राहत नाही. आणि परमार्थ तुम्ही अशुद्ध मनानं केला तो प्रपंचापेक्षा बी गांथराला घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. मला तिकडे जायचं नाही. मी सांगत होतो अगं ऐक, गावात साधू असते त्यांनी खडा दिलाय आणि सांगितलं या खड्याला परीस म्हणतात, पण ज्या लोखंड लावशील त्याचं सोनं होईल. पण सांगताना सांगितलंय एका महिन्याच्या मुदतीवरती, ज्या दिवशी महिना संपल त्या दिवशी मी तुझ्या दारात येईल, माझा खडा माझ्या हातात ठेवा लागेल. चालेल, चल ना, गावात लोखंडाचं दुकान आहे, त्या दुकानदाराकडे जाऊन लोखंड घेऊ आणि त्याला परीस लावून सोनं करू. तशी बाबा बायको हुशार होती, तशा बायका हुशारच असतात, फक्त सगळं ऐकायचं नसतं. हा बायको हुशार होती. अहो जरा लोखंडाचे बाजार वाढलेले आहेत, 1 महिन्याचं मुदत आहे ना, महिन्यात ज्या दिवशी लोखंडाचा बाजार कमी होतील त्या दिवशी लोखंड घेऊन सोनं करू. जरा अर्धा 7 किलो जास्त आलं मग काय फरक पडतो. तो बी ऐकणाऱ्यातला होता, त्यानं ऐकलं. हा म्हणता महिना गेला, दोघाला बी अक्षर ज्ञानाची ओळख नव्हती, गणिताची ओळख नव्हती. महिना भरून गेला आणि साधू जात आला, साधून हात पुढे केला, माझा खडा मला माझ्या हातात द्या. आता बाबा तो जी व्यक्ती का ती रडायला लागली, पाया पाडायला लागली, ओ महात्मे काहीतरी करा, फक्त 5 मिनिटं मला वाढवून द्या. शेजारी दुकान आहे, लोखंड घेतो, तिथंच सोनं करतो, तुमच्या हातात तुमचा खडा देतो, पण 5 मिनिटं द्या. तो म्हणला 5 मिनिटं मागतो काय, 5 मिनिटाचा विषय सोडून दे, आता 1 क्षण सुद्धा वाढून भेटायच नाही. 1 क्षण सुद्धा तुम्ही तिथं असाल तर तुम्ही चुकीचे, मी आपल्याजवळ आहे. आपल्याला बी हे काही काळापुरतं भाड्यानं दिलंय. तो देवरूपी साधू आहे ना, त्याला दिलेला काळ आहे. आता याला महिना दिला तर या महिन्याच्या बाबतीत तो अज्ञानी होता, तसं या हाला जेवढा काळ दिलाय तेवढ्या काळाच्या बाबतीत आजपर्यंत सगळे अज्ञानी, सगळे. किती दिलाय माहीत नाही, फक्त त्यानं दिलेला काळ संपायच्या अगोदर सावध व्हा. सावध झालो हरीच्या आलो जागा. तो काळ संपायच्या अगोदर सावध व्हा आणि ज्या देवानं देह दिलाय त्याचं भजन करा. एकच सांगेल, हे लोखंड आहे तोपर्यंत संत नावाच्या परिसाजवळ घेऊन जा आणि या लोखंडाचं सोनं करा. आणि नाहीच आमचं ऐकलं तर मग नाही तर
आपल्याच्यानं देवाचं नामस्मरण करणं होत नसेल तर सांगतो तुम्हाशी गजारी विठ्ठला नाही कधी गेला जन्मवाय. एवढं सांगून बी एखादा म्हणतो महाराज नाहीच देवाचं आम्ही नाव घेतलं तर मग आपल्या बापाचं काय जायचं, आपलं घ्याय सांगायचा धंदा, त्याच आपण पैसे घेतो. तुम्ही ऐकलं काय ना ऐकलं काय आपलं ठरलंय त्यात बदल नाही. पण तुमची मुदल केरात गेल्याशिवाय राहायची नाही. आणि तुमची मुदल केरात जाऊन असं वाटत असतं देवाचं नाव घ्या आणि नाही घेतलं तर तुम्हाला घेऊन जायला विष्णू दूत नाही यम. तर आजी आम्हाला बसायला नीट नाही. जॅगवार, पजेरो, जीप, कंपास, वाडी, बुलेट, थार, क्रिएटा, इनोवा, छोटपटी, टमटम, 4 टेम्पो, आयशर, घोडा, बैलगाडी, एमटी, राजदूत, सायकल, मर्सिडीज, BMW, बेन्झ, रेडा हलिया आणि हल्यावर बसलाय फकड्या. आणि मग हातात चाबूक आहे, मारी ती तुडी ती झुडी ती निष्ठुडी, यमाची किंकर बहुस आलं नाही त्या यमाची करुणा, तप्त भूमीवरी चालवी ती वर गेल्या वाचलं हानी त्यात. मी बी अजून बघितलं नाही कारण मी बी अजून गेलो नाही. पण ज्या दिवशी मी जाईल मी वाचून सांगायला लागलोय. पण ज्या दिवशी मी जाईल त्या दिवशी मला बी कळण किती हानत्यात. पण आम्हाला नाही, जी भजन नाही ना करणार अयो लय रट खातात राहू तुम्ही. खरंच तुम्ही आता आम्हाला काही म्हणा, महाराज लोक आहेत ह्यांचं कुठं ऐकत असतात काय, ह्यांचा धंदा आहे हे सांगत असतात पैसाठी. पण मेल्यावर तुम्हाला वर आमचीच आठवण होईल. महाराज लोक सांगत होते आपण ऐकलं. एखादा म्हणजे महाराज मुख्यमंत्री मला ओळखतो, तू नादात येडा आहे तू. एखादा म्हणजे पंतप्रधान आपला फोन उचलतो तुझ्या गोळ्या संपल्यात. कारण तिथं वर पंतप्रधानाला मोजलं जात नाही, मुख्यमंत्र्याला मोजलं जात नाही, आमदार नाही खासदार नाही. वर गेल्यावर फक्त एवढंच बघत आहेत भजन केलंय का, चांगलं जगलाय का, लोकांना नीट बोललाय का, एखाद्या चांगल्या ठिकाणी दान धर्म केलाय का, आणि नसल केला अयो ह्याच्यापेक्षा बी जोरात हाणतात खरंच. आणि अजून बी तुमचा आमचं महाराज लोकांचं पिटू द्या म्हणू द्या, आम्हाला खाद्यात टाका, पण कमीत कमी संतांचं तरी ऐका. आणि अजून बी संतांच्या वचनावर तुमचा विश्वास नसेल सोनू, तुझं माझ्या नसल बरं तर मरून बघ ना, दूध का दूध आणि पाणी का पाणी, कशाला मोकरा वेळ वाया घालवायचा. फक्त वर गेल्यावर आम्हाला किती हाणलंय सांगा, येऊ नको. नाही तर आम्हाला बी हाडळण भूत म्हणून कोणीकडे पळावून मिळ लागत नाही, म्हणून भजन करा. आणि अजून बी नसेल कळत तर आता नाग बाबा काय म्हणतात जरा ऐका. हे जरी नाही
दुसरा येईल. कोण? यमाचा पाहुणा प्राणी होईल. आणि त्या यमाच्या ताब्यात जायचं नसेल तर करा हरिभक्ती, परलोकी येईल कामा, सोडविना यमा पासून या. आतापर्यंत अगदी प्रमाण बोलण्याचा प्रयत्न करतो. फक्त 10 मिनिटं त्यांनी मला वाढवून दिलेत. 12 वाजून 10 मिनिटांनी मला सोडायला सांगितलं म्हणून थोडं पुढे गेलो. चला ऐका. भजन करावं लागतंय, त्याशिवाय तर शेवट गोळ नाही, जन्म सफल नाही. पण एक अजून मार्ग सांगू जातो, जीवन कोणाचं सफल होतं. ऐका. काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत स्वतःसाठी जीवन जगत असतात, तर काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगत असतात. जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगतात ती माणसं जिवंतपणीच मेलेली असतात. परंतु जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जगतात ती माणसं मात्र गेली तरी शिल्लक राहतात. ती माणसं मात्र गेली तरी शिल्लक राहतात. संत या जगात आले, जगाच्या कल्याणात संतांची होती देहकष्टविधी परोपकारी. अरे जगाचं कल्याण केलं, निघून गेले, पण गेले दिगंबर ईश्वरी भूती, राहिले त्या कीर्ती जगा माझी. किंवा तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. पण ही कीर्ती कोणाची शिल्लक राहत नाही, त्यासाठी जगावं लागतं जगाची वेगळं. मग कसं जगाल? चालताना असं झालं, आपल्यासोबत 10 जणांना चालावं. बोलताना इतकं गोड बोला, साचा आणि मावाला मिथले आणि रसाला शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बोल ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले. बसताना अशा ठिकाणी बसा, आपल्यासोबत 10 जणांना बसावं. आणि मरताना असं मरा की आपण मेल्यानंतर कमीत कमी 4 चौघाच्या डोळ्यात तरी टचकन पाण्याला पाहिजे. इतकं चांगलं जीवन जगत असाल तर म्हणायचं आपला जन्म सफल आहे. आणि निश्चित ज्या दिवशी जनार्दन बाबांना या जगातला शेवटचा श्वास घेतला असेल त्यावेळेस जगातली नाही, गावातली परिसरातले सगळे लोक हळहळली असतील. एक चांगली व्यक्ती या जगातून निघून गेली. आज खऱ्या अर्थानं बोलेल, प्रशांत दादा, लोक पहिलं पुण्यस्मरण बापाचं घालत नाही. पहिलं पुण्यस्मरण कितवं? पहिलं वर्ष श्राद्ध बापाचं पोरं घालत नाही ते आता. पण जर हे निकम कुटुंबीय आपल्या वडिलाचं 3रं पुण्यस्मरण साजरं करत असेल तर निश्चित या कुटुंबासाठी जरा ताळी झाली असेल. या कुटुंबातले एक सुपुत्र नाही आहेत पहिलवान सूरजदादाच्या पुण्यस्मरणाला माझंच कीर्तन झालं. मी आलो होतो त्यावेळेस, समाज बघितला त्यावेळेस, परिस्थिती या घरातली जाणून घेतली. या घरात मला वाटतं पाठोपाठ दुःखच प्रत्येक सारखे जीवनात येत गेले. आणि आजचा सोहळा वरतून देव बघून तुम्हाला आशीर्वाद देत असतील, किंवा आज खऱ्या अर्थानं तुमचे बाबा तुम्हाला आशीर्वाद देत असतील. तुका म्हणे पित्र आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती व्हावे तया कुळा. हे ऐका. या जगात जी सगळ्यात जास्त प्रेम करते त्या व्यक्तीचं नाव आई आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्ताईची, कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. किंवा जिचे पिढे बाळ प्राणतेच विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. आई प्रेम करते या दुमतच नाही, पण आईपेक्षा जो काकणभर जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. आई ग 1 रुपया हवा म्हटल्यानंतर कमरेचा 1 रुपया काढून देणारी आई सर्वांनी बघितली, पण आयुष्यभराची शिदुरी गोळा करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो. आई ग भूक लागली म्हटल्यानंतर जेवणाचं ताट आपल्या समोर ठेवणारी आई सर्वांनी बघितली, पण आयुष्यभराच्या जेवणाच्या सोयीसाठी ज्या बापानं आयुष्यभर रात्रीचा दिवसाची रात्र केली ना, तो बाप मात्र आम्ही कायमच विसरून गेलो. महिला मंडळ बोलता बोलता तुम्ही काय म्हणत असता? कौशल्याचा राम बाई, कौशल्याचा राम. कारण ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघतात त्यावेळेस कौशल्या माता रामाजवळ जाते, डाय उकलून रडते, रामा नको ना जाऊ लेका वनवासाला. तू जर वनवासाला गेला तर आई जगायची नाही, पण आयांनो आई जगली. पण दशरथ नावाचा बाप सांगत होता, रामा तू जर गेला ना तर हा बाप जगायचा नाही, जाऊ नको वनवासाला. रामानं ऐकलं नाही. परिणाम त्या दशरथ नावाच्या बापानं राम राम करत प्राण सोडला, पण आपल्या मुखातून कधी आलं नाही दशरथाचा रामाबाई, दशरथाचा. आणि त्या देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करायला पाहिजे, कौतुक असंच पात्र आहेत त्या. पण पुरातून नाका तोंडात पाणी जात असताना सुद्धा माझा कृष्ण मुलगा वाचलाच पाहिजे ही भूमिका ज्या वसुदेव नावाच्या बापाची होती का, त्या वसुदेव नावाच्या बापाला आम्ही कधी विसरता कामा नये. आई गेली की आमच्या डोळ्यात पाणी तर आम्ही म्हणायला सुरुवात करतो, आई आईची माया जलाई नाही त्याला पडते. अग चुकलं तुझं बाळाई, अग चुकलं तुझं बाळाई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग. हे ना माझी आई ग, हे ना माझी आई ग. अग किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला, निघून गेली सावली
पडलो मी उन्हाला, अगवासराला सोडून कुठं निघून गेली गाईल, निघून गेली गाईल. ए ना माझी आई ग, ए ना माझी आई ग. आई प्रेम करते, पण आईपेक्षाही जो काकांवर जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया माप आहे तो म्हणजे बाप आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावरती आपल्या मुलाला मुलीला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐलत्रावरून समुद्राच्या पवित्रावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित करून ऐकून जाई माया दाखविना जिजो जिजो संसाराचा गाळा होता मध्ये हासू जरी कनावा गरीवर ऐकत्या वगर हाय गया ओम गाया ओम गाया आया आई कळते पण बाप सहसा कळत नाही. बाप कधी कळतो माहिती, एक तर आपण कुणाचं तरी बाप व्हावा लागत, नाही तर आपला बाप मारावा लागतो. त्या दिवशी कळतं बापाचं प्रेम काय. तुम्ही महिला मंडळ जरा लवकर कळेल तुम्हाला बाप किती प्रेम करतो. ऐका तुम्ही 4 मुलींना, ऐका बापाने काय प्रेम केलं. लहान होतात, एक चिवूचा एक काऊचा घास करत 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 बापाने तुम्हाला लहानाचं मोठं केलं, आईनं तुम्हाला लहानाचं मोठं. आता 18, 19, 20 वर्ष झाला, उपवार झाला, आता स्थळ यायला सुरुवात झाली. एक स्थळ पसंतही झालं, पण त्या आनंदात सगळे गोडगोड जेवण करतात, पण त्याही आनंदात वेगळ्या खोलीत जाऊन ढाई मोकळून रडत असतो ना, तो आपला बाप असतो. आता लग्नाचा दिवस ठरतो, लग्नाची तारीख ठरते, लग्नाचा दिवस उजाडतो. ऐका, लग्ना दिवशी आईच्या मामाच्या मामीच्या भावाच्या बहिणीच्या सगळ्याच्या कांगावरती नवी कपडे आहेत, पण त्या आनंदात सुद्धा जो अख्ख्या मंडपात फाटक्या कपड्यावरती फिरत असतो तो आपला बाप असतो. आता काका सगळे विधी पूर्ण करतात, आता पाठवणीची वेळ येते, आणि ज्यावेळेस पाठवणीची वेळ येते का त्यावेळेस तुम्हाला आई नाना मामा काका काकी सगळी नाती रडायला सापडतात. पण आता तुमची नजर एका व्यक्तीला शोधते, हे ज्या बापानं हाडाचं कारण रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र या लिकीसाठी, ज्या बापानं वेळ प्रसंगी दामदुप्पट रकमेनं व्याजानं कर्ज काढून या मुलीचं लग्न थाटात लावून दिलं, तो माझा बाप कुठे आहे. जुन्या काळात असाच मंडप तारा दिलेला असायचा. त्या मंडपात अख्ख्या पळायचं कुठेतरी मंडपाच्या खांबाच्या आड बाप बसलेला दिसायचा. बापाच्या जवळ मुलीने जावं, बाबा चालली हो तुमची लेक नांदायला, हे लेकरं दिल्या घरी सुखानं संसार कर, बापाकडे कसली तक्रार येऊ दे नो बाबा, नाही तक्रार येऊ द्यायची, पण बाबा एक लिखीची इच्छा पूर्ण करा ना. काय ग लेकर, बाबा एकदा मिठीत घे ना लिखीला. बापानं हात पुढे करावे, जसे धरणाचे बांध रिकामे केल्यानंतर पाण्याचा ओघ यावा का, तसं मुलीच्या बापाच्या वेळेतून गळगळ पाणी येतं. शेजारची माणसं सांगा की रे तात्या नाना काका दादा मामा, अरे सकाळपासून पोरगी रडते र, जार सुखानं तिला वाटायला अजून जास्त रडलं तर डोकं डुकल. बापानं तुमच्या हाताला धरावं, आठवा. हाताला धरलं, गाडीत बसवलं, गाडी चालायला लागली, पण कुणास ठाऊक 50 फूट गाडी पुढे गेली, बापाच्या डोक्यात खायात. पुन्हा माघारी फिरला, गाडीवरती थाप टाकली, आता तुमच्या बाजून नाही आला, आता जावयाच्या बाजूने गेला, हात जोडले, जावय बाप्पू लय लाडत वाढवलं केला. संसार करताना एखादी गोष्ट वेंदळेपणानं घडे चुकल तिच्याकडून, पण संसार करताना चुकली ना तिच्याकडून गोष्ट लीक केला बोलू नका, कारण लय हळवी नाही सहन करायची, लय लाडात वाढवले. एखादी गोष्ट तिला पाहिजे असेल ना तर देवाच्या लक्षाच्या अगोदर या बापानं तिच्या पुढ्यात आणून टाकली. 200 रुपये शँडलला मागितलं तर या बापानं दुसऱ्याच्या बांधावरती जाऊन 500 रुपये तिला शँडलला घेऊन दिले. 500 रुपये ड्रेसला मागितलं तर बापानं 1000 रुपयाचा ड्रेस घेऊन गेला, कारण चिमणी एक दिवस माझं घरटं सोडून जाणार आहे, निघून जाणार आहे. ऐका ना, चुकली तर तिला बोलू नका, या बापाला फोन करा, 2 शिव्या घाल. या 2 शिव्याचा बाप फुलं म्हणून स्वीकार करेल, कारण का माहितीये, माझी चिमणी तुमच्या दारात नांदायची. ज्या बापानं कधी आमदारापुढे नाही खासदारापुढे हात जोडला नाही, तो 21 वर्षाच्या तरण्या बांध मुला पुढे एका लेकीसाठी हात जोडतो. याच्यापेक्षा बापाचं प्रेम काय जास्त सांगावं.
काय याच्यापेक्षा पाहिजे जास्त. मगाशी बोलता बोलता ताईंसोबत मी बोलत होतो, म्हणल्या महाराज या परिसरातली सगळ्यात पहिली ग्रॅज्युएट झालेली मुलगी मी आहे. माझ्या बापानं मुलात कधी भेद केला नाही. इतकं शिकवलं, आज नाही राहिला पती, पण आज पती नसताना सुद्धा ग्रॅज्युएट झाली, पुढे जाऊन शिकली आणि एका शाळेवरती आज मी प्राध्यापक आहे. बस बापानं केलेलं कष्ट आज फळाला आलं. नाही राहिला आमचा बाप, पण आज बापानं केलेला त्याग, बापानं दिलेल्या आठवणी आजही आमच्या हृदयात तेवढ्याच पद्धतीनं जपून ठेवले. काय झालं बाबा माहित नाही घरात, पण आमच्या घरात महाराज एका मागून एक दुःख येत गेले. बोलताना त्या बाबांचा माझा काही परिचय नाही, पण म्हणले महाराज काय देवानं सगळं दुःख याच कुटुंबाच्या वाट्याला दिलं की काय काय माहित नाही कडे. 2 जावई गेले, वडील गेले, वडिलांनंतर लगेच पैलवान सूरजदादालाही जावं लागलं. बोलताना आठवणीत बोलत होते महाराज आज सूरजदादा असते तर या घराचा चेहरा मोरा काय वेगळा असता खऱ्या, पण सूरजदादा गेल्यानंतर सगळं घर खचलं. पण दर्शन दादानं त्या दुःखावरती पांघरून टाकत 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 कसा तरी या घराची पुन्हा घरी व्यवस्थित बनवली. आपल्या बापाच्या जागेवरती राहून या घराला आधार देऊन बापाचं कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. एक भाऊ म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी खूप केलं. बहिणींसाठी असेल, भावासाठी असेल, आईसाठी असेल, राब राब राबला. एक दिवस माणूस गप्प बसता नाही. आयुष्यभर हाराचं काढ केलं आणि हा संसार पुन्हा आहे असा बापानं जसा उभा केला होता तसा पुन्हा आहे या स्थितीत आणला. निश्चित बापा इतकं नाही प्रेम करत. शेवटची 2 मिनिटं घेतोय, किती बाप प्रेम करतो या जगातलं मी सांगतो थांबतो. ऐका, काल परवाची गोष्ट. आतापर्यंत काल्पनिक घटनेवरती मी कधी कीर्तन केलं नाही, मला ते जमत नाही. तुम्ही सगळ्यांनी बघितले इंस्टाग्राम युट्यूब वापरणारीची. मोरेश्वर नावाचा अष्टविनायक पैकी एक मोरगावचा गणपती बारामती जेजुरी रस्त्याला. त्या बारामतीतली 5 महिन्यापूर्वीची घटना आहे, पाहिली असेल, आठवा फक्त. त्या बारामतीतून एक हायवा भरधा वेगानं मोरगावच्या रस्त्याने निघाला होता आणि त्याच रस्त्याने एक बाप आपल्या 2 मुलींना मोटरसायकलवरती घेऊन निघाला होता. अचानक एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं त्या बापाची मोटरसायकल त्या हायवाच्या खाली जाते आणि इथून खाली बाबा त्या बापाचं काही शिल्लक राहत नाही. तुम्ही घटना युट्यूबला इंस्टाग्रामवर बघितली असेल तर जसे बाजूला चिखलाचे गोळे पडलेले दिसतात, तसा हायवा रिव्हर्स घेताना बघितलं असेल तर त्या बापाच्या अंगाच्या मांसाचे तुकडे त्या हायवाच्या मागच्या टायर मधून खाली पडताना दिसतात. इतक्या वाईट अवस्थेत होतात, तरीही जिवंत होत. हे राहिलेलं अर्ध पोट डांबरीवरती टेकत होता, हात पुढे टेकत होते. जमलेल्या अख्ख्या समुदायाकडे डोळे पाणी आणून आशेने एकच बघून सांगत होता, ऐका मरणार आहे, संपणार आहे, जाणार, काही क्षणाच्या, काही सेकंदाच्या, काही मिनिटाच्या पलीकडचं माझं आयुष्य नसणार आहे. पण ऐका ना, माझ्याकडे बघत बसते, वेळ घालू नका, मी मेलो तरी मरू दे आणि जगून तरी काय करू, राहिलं काय अंगात जगण्यासारखं, आता मेलेलं बरं. पण ऐका ना, वेळ न घालवता माझ्या 2 मुली कुठे उडून पडल्यात तेवढ्या बघा. त्यांना उचला, मुलींना चांगल्या दवाखान्यात घेऊन त्यांच्यावरती चांगला उपचार करा. बाप मेला तरी इथं मरू द्या. हे मरताना सुद्धा ज्याच्या डोक्यात फक्त आपल्या लेकरांचाच विचार असतो का, त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. घटना एवढ्यावरती थांबत. आता त्या मुली मरतात, तो बाप मरतो, त्यांचा अंत्यविधी होतो आणि हा धक्का सहन झाल्यामुळं त्या घरातला वृद्ध आजोबा सुद्धा जागेवरती आपला प्राण सोडतोय. आहे का प्रेमातली सगळ्यात शेवटची व्याख्या प्राणार्पण. याच्या पलीकडे प्रेम दाखवता येत नाही, सिद्धही करता येत नाही. बापानं आजोबानं ती व्याख्या प्रेमातली खरी करून दाखवली. याच्यापेक्षा बापाचं प्रेम काय सांगावं. एकच शेवट्याला बोलेल, आहे तोपर्यंत जपा. मेल्यावरती किती रडत बसला, किती घरावरती माळवडावरती निवड ठेवले तरी काय उपयोग नाही. आहे टेकलं पाणी एक दिवस गळून जाणार. आहे तोपर्यंत त्या बापाला जपा. कीर्तनातल्या शेवटच्या 2 वाक्याकडे असेल मी. लोक म्हणतात महाराज तो देव आम्हाला बघायच. अरे सोपा आहे, 1000 वर्ष लोखंडाचं चन्न करून खाल्लं, त्यांच्या स्वप्नात नाही तो, पण दिसत नाही असं नाही, दिसतो, पण त्याला लय पुण्य करावं लागत. आई पाप्याला नाही दिसत तो. पण या जगात 2 देव आहेत जे पाप्याला बी दिसतात आणि पुण्यवानाला दिसतात. त्या 2 देवाचं नाव, एक म्हणजे विठ्ठल नावाचा आपला बाप आणि दुसरी म्हणजे रुक्मिणी नावाची आपली आई. या आई वडला एवढा मोठा देव नाही गड्या. बराच वेळ मगाशी मी काशी बद्दल बोलत होतो. सगळ्या काश्या या जगातल्या सोडून द्या. या जगात सगळ्यात मोठी एक काशी आहे, माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. आई वडिलांनी एवढं मोठं तीर्थ नाही, आई वडिलांनी एवढा मोठा देव नाही. फक्त त्या आई वडिलांच्या चरणावरती रोज नतमस्तक व्हा, त्यांच्या मुखात गोड घाला, त्यांना कधीतरी गोड बोला. याच्यापेक्षा जीवनात काही जास्त करू नका. परमार्थ वेगळा काही करायची गरज नाही. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता. आजही पंढरपूरच्या पुंडलिकामुळे निर्माण झालं ना,
त्या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठलवरती येऊन उभा राहिला फक्त आई बापाच्या सेवेमुळं. म्हणून आई बापाची सेवा करा, याची दुसऱ्या जीवनात काहीच मोठं नाही. निश्चित बाबांसाठी मी मागणार कोणीच नाही. तिसरं पुण्यस्मरण त्यांचं होत आहे, तर त्या काय ताकदीचं जीवन जगले असेल तुम्हाला माहिती. फक्त देवाकडे एकच प्रार्थना असेल, त्यांचं कदाचित आयुष्यात कधी पुण्य कमीच पडलं तर आजचं आमचं सगळ्याच एका दिवसाचं नामस्कीर्तनाचं पुण्य घे, त्यांना प्राप्त कर, त्यांना दे कायमस्वरूपी. जनार्दन बाबांची प्राणज्योत तुझ्या प्राणज्योतीमध्ये विलीनच राहू दे, एवढंच मागणं असेल. हार कोण घाला येणार आहे त्यांनी येण्यासाठी पुढे या. ठिकाणी पूर्ण विराम देत असताना बोलता बोलता एखादा शब्द चुकला असेल, तुमच्या जिव्हारी लागला असेल तर मायेच्या अंतकणातून माफ करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. या प्रभागाचे विद्यमान आमदार सुहास भैया बाबर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं त्यांच्या वडिलांचं कार्य खूप मोठे या प्रभागामध्ये आहे. आपल्याला जे पाणी टेंबू धरण मला वाटतं, हा डेंबू धरणाचे निर्माते आपल्या भागामध्ये पाणी ज्यांनी आणलं ते त्यांचे स्वर्गीय पिताश्री अनिलजी बाबर यांचे ते सुपुत्र वडिलांच्या पायावरती पायी ठेवून अतिशय चांगल्या पद्धतीने तालुक्याचा कारभार सांभाळतायत. ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. फक्त जाता जाता एक अर्ध्या मिनिटाची तुम्हाला सूचना असेल. बरीच मला वाटतं PSI साहेब असतील, प्रशांत दादा असतील, आमचे विनेकरी बाबा तुम्ही घरी आलते ना, माझ्या घरी आलते ना. खूप मोठं मला वाटतं तुमची ट्रिप पण घरी माझी आलती. जवळजवळ 10-15 एसट्या आमच्या घरी आल्या होत्या, बरोबर ना. खूप मोठं बाळूमामाचं मंदिर माझ्या घरी उभा केलंय. तुमच्या गावचे सरपंच आणि या परिसरातील राजकीय नेते, त्याचबरोबर आमदार साहेब यांच्या माध्यमातून महिलांची सहल निघाली होती, ट्रिप निघाली होती. तुमच्या भागातून शनी शिंगणापूर, आमचं मिनी आत्मापूर, धाकटा आत्मापूर, प्रति आत्मापूर, गणेशवाडी, माझ्या घरी या सगळ्यांची टीम आली होती. मला वाटतं बऱ्याच महिला मंडळ त्यामध्ये होत्या. खूप मोठं मंदिर त्या ठिकाणी उभा केलंय, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. विटा नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अमोल भैयाबी या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबर त्यांनाही मनापासून धन्यवाद. फक्त एक अर्ध्या मिनिटाची सूचना आहे, तेवढी फक्त लक्ष देऊन ऐका. जवळजवळ माझ्या या लहान वयामध्ये
1.5 कोटी रुपयाचं बाळूमामाचं मंदिर, ज्ञानोबारायचं तुकोबारायचं मंदिर माझ्या लहान वयात मी माझ्या घरी उभा केलाय ना. तिथं कुठली जादू टोना चालते ना काय. आला मामा तेवढं दर्शन, त्याच्या पलीकडे आमच्याकडे काही नसतं. तुम्ही सगळ्यांनी बघितलंय. आणि मी आधी सांगितलं, कुठल्या साधूच्या कुठल्या बुवाच्या नादी सध्याच्या काळात तरी लागू नका. फक्त एकच सांगेल, त्या ठिकाणी आता खूप मोठा अनाथाश्रम मी उभा करतोय. महाराष्ट्रातल्या ज्या मुलाला आई नाही, ज्या मुलाला बाप नाही, त्यांच्यासाठी त्या ठिकाणी अनाथाश्रम उभा करतोय. कारण माझा आदर्श एक चांगली व्यक्ती सिंधुताई सपकाळ, त्या आदर्शाला पुढे ठेवून मी जगत असतो. या लहान वयात आयुष्यभर कीर्तनाच्या माध्यमातून जे काही तुम्ही मानधन देत असता, त्या मानधनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी भव्य दिव्य काम चालू आहे. जून मध्ये ते अनाथ आश्रम चालू होत आहे. महाराष्ट्रातल्या ज्या मुलाला आई नाही, ज्या मुलाला बाप नाही, त्यांच्यासाठी आयुष्यभराचा सगळा खर्च माझं ज्ञान विश्व आणि बाळूमामा नावाचं परिवार त्या ठिकाणी खर्च करणार आहे. आई असेल, वडील नसतील तरी सुद्धा त्याला वारकरी शिक्षण देणं असं नाही, त्याला कुठलंही शिक्षण घ्यायचं असेल तरी ते सगळं शिक्षण आमच्या इथं माझ्या संस्थेमध्ये फ्री असणार आहे. फक्त एवढंच सांगेल, हे काम मी एकट्याच्यानं पूर्ण होणार नाही. एकटा एवढं मोठं कार्य करू शकत नाही. वाटलं तुम्हाला विकास महाराज लहान आहेत, कुठलीही फसवणूक करता, एक चांगलं काम समाजामध्ये करतायत, कुठेतरी ज्याला कोणी नाही त्यांच्यासाठी जगण्याचा प्रयत्न करतायत. वाटलं तर कीर्तन झाल्यानंतर 10-15 मिनिटं मी या ठिकाणी असणार आहे. वाटलं तुम्हाला त्या कार्याला फुल नाही फुलाची पाकळी द्यावी तर कीर्तन झाल्यानंतर निश्चित मदत करा. कारण जर एखाद्याला दिलं, एखाद्याच्या कार्यासाठी एखाद्या गोरगरिबाच्या मुखात आपला अन्नाचा घास गेला तर कैक पटीनं त्याचं पुण्य आपल्याला मिळणार आहे. वाटलं द्यावं तर निश्चित द्या. नसेल कॅश, तुम्हाला आदेश महाराज स्कॅनर देतील संस्थेचा, त्या स्कॅनरवरती तुम्ही फोन पे करू शकता. निश्चित तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं. सूरज भैयाच्या कार्यक्रमाला मी चालवतो. या कुटुंबाचं माझ्यावरती प्रेम आहे. नवे या गावाचं, नागेवाडी गाव हे माझं गाव आहे, मी असं समजतो. एवढं गावाचं प्रेम आहे. तुमचं प्रेम असंच राहील अशी अपेक्षा करतो. सूरज भैया असतील, त्यांचे वडील आपले जनार्दन बाबा असतील, देवानं कायम त्यांना त्यांच्या जागेवरती ठेवावं, चरणाजवळ जागा द्यावी, एवढीच मागणी असेल. या ठिकाणी सामाजिक, आर्थिक, राजकीय, कला, क्रीडा, धार्मिक क्षेत्रातील तसेच व्यापार क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित आहेत. आमदार साहेबांची श्रद्धांजली होईल माझं कीर्तन झाल्यानंतर. काही अजून विशेष मान्यवर असतील तर त्यांच्या 2-3 श्रद्धांजली मोजक्या होतील. मग कीर्तन संपलं असं जाहीर केलं जातील, कार्यक्रम संपला असं जाहीर केलं जातील. मग सगळ्यांना महाप्रसाद घेऊनच या ठिकाणून जायचंय अशी आमच्या दर्शन कुमार दादांची विनंती. त्या विनंतीला सगळ्यांनी मान द्यायचंय. घरातल्या सर्वांना विनंती, आपण फोटो जवळ येऊन उभा राहायचं. तुकाराम